आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शिंदखेडा शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विविध विकास योजनांच्या माध्यमातून कामे हाती घेण्यात आली आहेत। शहराच्या विकासासाठी नगरपंचायत प्रशासनातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी गतिमान काम करावे असे स्पष्ट निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी आज दिले आहेत। शिंदखेडा नगर पंचायतीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते। यावेळी शिंदखेडा तहसीलदार अनिल गवांदे, नगर पंचायतीचे प्रशासक पंकज पवार, मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर, कृषी बाजार समिती सभापती नारायण पाटील, नगर पंचायतीचे माजी गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे, माजी उपनगराध्यक्ष उल्हास देशमुख, प्रशासकीय अधिकारी सचिन वाघ, नायब तहसीलदार विजय गोसावी, उपसभापती प्राध्यापक आरजी खैरनार, माजी जिल्हा परिषद सदस्य पंकज कदम, जिल्हा चिटणीस DS गिरासे, प्रवीण माळी, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश देसले, भिला पाटील, युवराज माळी, सुभाष माळी, प्रकाश चौधरी, सूरज देसले, भाजपाचे शहराध्यक्ष संजय महाजन, माजी नगरसेवक उदय देसले, मनोहर पाटील, विनोद पाटील, दादा मराठे, सुयोग भदाणे, गुलाब सोनवणे, पाणीपुरवठा अभियंता विपुल साळुंखे, बांधकाम अभियंता तेजस लांडे, PMAYचे अमरदीप गिरासे, लेखाधिकारी दीपलेश बागुल यांच्यासह अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते। शिंदखेडा नगर पंचायतीच्या सर्व विभागांचा मंत्री जयकुमार रावल यांनी सविस्तर आढावा घेऊन अधिकाऱ्यांना आवश्यक ते निर्देश दिलेत। यावेळी शिंदखेडा शहरात किमान 1 दिवसाआड नियमित पाणी मिळेल यासाठी नियोजन करावे। नागरिकांची मागणी लक्षात घेता नळ जोडण्या तातडीने मंजूर करून द्याव्यात। तसेच शुद्ध पाणी पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक तेथे विद्युत पंप बसवण्याची कार्यवाही करावी। बांधकाम विभागाच्या कामांचा आढावा घेताना रस्त्यांचे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावे अशा स्पष्ट सूचना दिल्या। त्याचबरोबर शहरातील स्वच्छता आणि आरोग्य व्यवस्थेकडे अधिक लक्ष देण्याची गरज व्यक्त केली आहे। पथदिवे सुरळीत चालू ठेवावे। नगर पंचायतीच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांशी नम्रतेने संवाद साधावा आणि त्यांच्या समस्या तात्काळ सोडवाव्यात अशा सूचनाही त्यांनी केल्या। शहरातील सांडपाणी व्यवस्थापनासाठी लवकरच 96 कोटी रुपयांचे गटारीकरण प्रकल्प मंजूर होणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय। या बैठकीत मंत्री जयकुमार रावल यांनी नागरिकांच्या विविध अडचणी जाणून घेतल्या आणि त्यावर त्वरित उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले। शिंदखेडा शहर सुंदर शहर बनवण्याचा संकल्प केला असून शहराच्या भुयारी गटारीसाठी 96 कोटी रुपये मंजूर केले असून या निधीतून शहरातील विकास कामे दर्जेदार करण्यात यावी। यावेळी पालकमंत्री रावल यांच्या हस्ते शिंदखेडा शहरात 55 लाभार्थ्यांना शबरी घरकुल आवास योजनेतून घरकुल मंजूर झाल्याने लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलंय। यावेळी पालकमंत्री रावल म्हणाले की शासनाने प्रत्येक घरकुलासाठी 2,50,000 एवढा निधी दिला असून या निधीतून घर 7 ते 8 महिन्यात पूर्ण करून सुंदर अशी घरे उभारण्याच्या सूचना केल्यात। यावेळी शिंदखेडा शहरातील पाणी पुरवठा, स्वच्छता, दिवाबत्ती व्यवस्था, आरोग्य, गटारी आणि नागरी सुविधा यांचाही सविस्तर आढावा घेण्यात आला। बैठकीत शहरातील स्थानिक नागरिकांनी आपल्या समस्या पालकमंत्र्यांच्या समोर मांडल्यात। शिंदखेडा शहराचा सर्वांगीण आणि गतिमान विकास करण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे। शबरी आवास योजनेचे लाभ दिलेले आहेत। यांच्या बाबतीत असं विश्वास आहे की आपल्याला 15 घरकुलांचं टार्गेट होतं ते आपण अचीव्ह केले। जागा मालकीच्या विषयामुळेच त्यांचे प्रकरण घडलेले आहेत। त्याच्यामुळे त्यांचं सर तेच आपण कारण 13 महिन्याचा जो जी आहे त्याच्यात आपल्याला उल्लेख नाही तर शब्दीमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की PMAY मध्ये झालं तर लोकांना 2.5 लाख रुपये हे प्रत्येकी लोकांना देणार आहे। त्याच्यामध्ये कोणी कोणाच्या वेळेला शाही घेणार नाही आणि त्या माध्यमातून आपण सगळेजण एक सुंदर उमदा एक आपल्या पुढच्या पिढीला कामात येईल असं सुंदर घर बनवा
जसं इकडे तिकडे मजुरी करण्यापेक्षा फक्त घरी जाऊन संपादक यादवराव सावंत, शिंदखेडा माझा.